नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम्स. आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट. ती अपडेट कोणती आहे तर आता मग सुरुवात करूया व्हिडिओला. ही अपडेट आहे 28 मार्च 2025 रोजीची. प्रति आहे श्री तुषार देशमुख, अध्यक्ष युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य. विषय आहे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती पदभरतीसाठी जिल्हा परिषद आस्थापन पवित्र पोर्टलवर जागा देत नसल्याने गुरुवार दिनांक 27/3/2025 पासून शासन प्रशासनाच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन करत असलेबाबत संदर्भ आहे. आपले निवेदन 27/3/2025 प्राप्त दिनांक 28/3/2025. उपरोक्त विषयाबाबत आपल्या संदर्भातील निवेदनाच्या अनुषंगाने कळविण्यात येत आहे की सन 2024 मध्ये पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरती अंतर्गत जिल्हा परिषद व्यवस्थापकांनी 70% रिक्त जागा भरण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच एकूण पहिल्या टप्प्यातील पदभरतीमध्ये 21,678 जाहिरातींपैकी 18,034 पदांवर उमेदवाराची शिफारस झालेली आहे. तदनंतर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 27/2/2024 अन्वये लागू झालेल्या सामाजिक आरक्षणामुळे नुसार सर्वच व्यवस्थापकांकडील बिंदू नामावली तपासणीची कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित जिल्हा परिषद स्तरावर बिंदू नामावली तपासणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. सद्यस्थितीत पोर्टलवर स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या सुमारे 10,025 रिक्त पदांच्या जाहिराती नोंदविण्यात आलेल्या आहेत. सदरची परिस्थिती विचारात घेऊन आपण आंदोलन उपोषण करण्यापासून परावृत्त व्हावे. या उपरांत आपण यासारख्या मार्गाचा अवलंब केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणास राहील याची नोंद घ्यावी, असं शिक्षण सहसंचालक प्रशासन अंदाज नियोजन राजेश शिंदे यांनी म्हटलेलं आहे. पुढील आवश्यक कार्यवाहीस्तव माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे 1 यांना कळविण्यात येते की उपरोक्त प्रकरणी आपले स्तरावर पुढील आवश्यक कार्यवाही ही विनंती. प्रति माहितीस्तव माननीय आयुक्त शिक्षण महरापुरे यांचे स्वयं सहाय्यक. तर ही होती शिक्षक भरतीवरची आलेली एक नवीन अपडेट. अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत पोहोचवा. आणि व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.